नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण भन्नाट अशी एक वेगळी रेसिपी घेऊन येणार आहोत आणि रेसिपी झाल्यानंतर ह्या रेसिपीला काय म्हणतात हे तुम्ही सांगायचं आहे। त्यासाठी मी घेतलेली आहे मूग डाळ, तूर डाळ आणि मसूर डाळ। साधारणतः तिन्ही मिळून 1 कप मी घेतलेली आहे आणि आपण त्याला छान असं धुवून घेणार आहोत। साधारणतः 2 ते 3 पाण्याने असं स्वच्छ डाळ धुवून घ्यायचं आहे। स्वच्छ असं 2-3 पाण्याने मी ही डाळ धुवून घेतलेली आहे। त्यासाठी घेतलेला आहे मी दुधी, 1 कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लसूण। चला तर मग अर्धा दुधी आपण कट करून घेणार आहोत। त्याआधी आपण दुधीची साल काढून घ्यायची आहे। साधारणतः मी असा उभा दुधी घेतलेला आहे आणि त्याच्या जाड अशा फोडी करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य मी कट करून घेतलेलं आहे। 1 टोमॅटो, दुधी, कांदा, 4-5 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर। पहिल्यांदा कुकरमध्ये आपण धुतलेली डाळ घालून घेऊया। त्या डाळीमध्ये आपण दुधी, कांदा, टोमॅटो आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या घालणार आहोत। त्यामध्ये आपण तिखट, हळद, हिंग, चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि डाळीच्या दुप्पट असं आपण पाणी घालणार आहोत। आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहोत। आपण ती 2 ते 3-4 शिट्ट्या घेणार आहोत। गॅसची फ्लेम मीडियम करून आपण 2 ते 3 कुकरच्या शिट्ट्या घेणार आहोत। चला तर मग आपण बघूयात आपली डाळ बनवून तयार झाली। तडका लावण्यासाठी मी छोटी कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालणार आहोत, तूप टाकणार आहोत, त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालणार आहोत, जिरे घालणार आहोत, मी हे खडे मसाले घेतलेला आहे, तमालपत्र, स्टार फूल, दालचिनी आणि 2 लवंगा, ते पण यामध्ये आपण घालून घेणार आहोत। तडक्यासाठी मिरची घालणार आहोत, थोडंसं टोमॅटो घालणार आहोत, असा हा पूर्ण आपण तडका देणार आहोत।